सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय शस्त्र तस्करांवर मोठी कारवाई केली आहे. तब्बल 17 देशी पिस्तुलं, 47 जिवंत काडतुसं आणि कारसह 18,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अकलूज पोलीस व विशेष पथकाने या कारवाईत 6 आरोपींना गजाआड केले आहे. माढ्याचा विकास वजाळे हा कारमधून कट्टा विक्रीसाठी माळशिरस येथे आला असता पोलिसांनी त्याला 2 पिस्तुलासह रंगेहात पकडले. तपासात हे रॅकेट मध्य प्रदेशातून चालवले जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ धुळ्यातील सोनगीर येथे धाड टाकून मुख्य सप्लायर अनिल मेहता याला 4 पिस्तुलं व 25 काडतुसांसह ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी सोलापूर, सांगली आणि कर्नाटकात छापे टाकून सांगलीतील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी राहुल माने, करकमचा महादेव कोरके, सांगोल्याचा सुमित लवटे आणि बेळगावचा विजय किरणगी यांना अटक केली. न्यायालयाने सर्व 6 आरोपींना 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून 2 फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली आहे. नमस्कार सगळ्यांना. अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत एक चांगल्या वेपनचं कारवाई सीझर झालेले. पहिल्यांदा आम्हाला एक आरोपी सापडला. तो राहणारे परिते गावाचं इसम होता टेंभुर्णी हद्दीमध्ये. तसं अकलूज पोलीस स्टेशनला माहिती भेटल्यानंतर त्यांनी ट्रॅप लावून ते आरोपींना अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी पकडले. त्याच्यानंतर आम्ही ते कुठं सप्लाय केले होता असं माहिती आणि इन्व्हेस्टिगेशन करत दुसरा आरोपीला पकडले. राहुल माने नावाचा आरोपी त्यांना पकडल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून 4 वेपन रिकव्हरी झाला. तसंच आम्हाला त्यांचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे माहिती पडलं की ह्यांनी बरेचशा ठिकाणी त्यांनी वेपन सप्लाय केलेले. खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली असं जिल्ह्यामध्ये ते पकडलेले आहे. ते आरोपी आम्ही पकडल्यानंतर आम्हाला मेन सप्लायर जे होता ते MP मधून हे सगळं वेपन्स आणत होते. गावठी पिस्टल आहे आणि ते MPचं जे आरोपी आहे त्यांना ट्रॅप करण्यासाठी आमचं टीम गेले आणि तिथं सक्सेस भेटलं. तिथं अनिल मेहता म्हणून आरोपी आहे. ते त्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल आहे आणि हे जे बाकी जे आरोपी आम्ही पकडलेले तेही गुन्हेगारी आहे. त्यांच्यावरती पण पहिले गुन्हे दाखल आहे. ते मेहताला पकडल्यानंतर आम्हाला तिथूनही 4 वेपन्स रिकव्हरी झाले. तसं टोटल एक 17 वेपन अकलूज पोलीस स्टेशन त्यांचं प्रभारी आणि DYSP त्यांचं पूर्ण DB टीम चांगलं कारवाई करून पूर्ण चेन जे आहे सप्लायर पासून ते डिस्ट्रीब्युशन करत होते आणि लास्ट कोणाला दिलेले आहे त्यांच्यापर्यंत पूर्ण वेपन आता रिकव्हरी झालेले. टोटल 17 शस्त्र आहे. ओके. टोटल 17 वेपन आहे आणि 47 लाईव्ह कारतूस तसं रिकव्हरी झाले. हे आरोपीला आम्ही इंट्रोगेशन केल्यानंतर ते MP मध्ये तिथं त्यांनी गावठी पिस्टल बनवतात. त्यांच्याकडे ते मशीन, लेथ मशीन वगैरे आहे. तिथंही आम्ही अजून ते तिकडं आम्ही संबंधित जे अधिकारी SP आहे त्यांना कॉन्टॅक्ट केलेले आहे. तिथं त्यांचं कारखाना असतील. बाकी जे अजून काही आरोपी त्यांच्याकडून जे वेपन भेटले असतील हे सगळं आम्ही इन्व्हेस्टिगेशन अजूनही चालू आहे. मुख्य सूत्रधार आहे हे राहुल माने म्हणून आहे. त्यांच्याकडे वेपन आले होते. त्यांनी वेगवेगळं जे क्रिमिनल्स आहे आमच्या जिल्ह्यामध्ये टोटल असं 8 आरोपी आम्ही पकडले आहे आणि ह्याच्यामध्ये 6 आरोपी जे सोलापूरचं आहे. बाकी इतर जिल्ह्याचं पण काही नाव समोर येतात. त्यांनी इंट्रोगेशनमध्ये आज सांगितले की त्यांनी अजूनही वेपन्स मिरज असतील, नंतर सातारामध्ये काही गावामध्ये काही आरोपीकडे दिलेले आहेत असं माहिती येते. आता इन्व्हेस्टिगेशन पुढे अजूनही चालू असतील. फरार आता नाही आहे. सगळ्या आरोपींना पकडलेले आहे. इन्व्हेस्टिगेशनमध्ये अजूनही निष्पन्न अजूनही करायचं आहे. तर हे म्हणजे मोठीच कारवाई म्हणाली. पण हे जे आरोपी शस्त्र बाळगत होते ते कशासाठी वापरत होते? कुणाला धमकी देण्यासाठी किंवा याचा वापर नक्की ह्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड बघितलं तर असं दिसून येते की हे
त्यांचा क्राईम रेकॉर्ड आहे. काही 302 मध्ये वॉन्टेड होतात, काही गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहे. ते एकंदरीत ते त्यांचा क्राईम दुसरा करण्यासाठी या दुसरं प्लॅनिंग करण्यासाठी असं दिसून येते. अजूनही नक्की ते कुठं वापर करणार होते, कसं काही त्यांनी हे शस्त्राचा वेपन मतलब यूज करून कुठं काही करायचं तसं काही दिसून येत नाही. बट आम्ही सगळं जे नेटवर्क आहे ते पूर्ण आम्ही उद्ध्वस्त केलेले आहे. नाही, ह्यांचं मोस्टली सगळ्यांच्या वरती गुन्हे दाखल आहे. काही पहिले आरोपी आहे त्याचा 302 दाखल आहे. त्यांनी वॉन्टेड होता असा आरोपी आहे. बाकी ह्याच्यामध्ये ते गुन्हेगारी आहे, आम्ही ते ह्याच्या प्रेस नोटमध्ये मेन्शन केले. आता थोडं त्यांचं डिटेल पण तुम्हाला देऊ. आपल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान असे म्हणजे आरोपी का कोम्बिंग ऑपरेशन आम्ही करतो. ह्या वर्षी आमचं जिल्ह्याचं मागच्या वर्षी पण एक 30 केसेस झालेले आहेत 2025 मध्ये. यावर्षी पण आमचं क्लिअर स्ट्रॅटेजी आणि पॉलिसी पण आहे की जे ड्रग्स असतील, वेपन असतील, वेपन घेऊन जे क्रिमिनल्स आहे त्यांच्यावरती कारवाई करणे. आता यावर्षी पण आमचा 17 केसेस झालेले आहेत. असंच आमचं इन्फॉर्मेशन या वेगवेगळ्या माध्यमातून पण आम्हाला इन्फॉर्मेशन येतात, तसं आम्ही कारवाई करत असतो. नाही, पहिले विकास वजाळे जे मेन आरोपी आहे त्यांना आम्ही पकडले. त्यांच्याकडे एक वेपन सापडला. त्यानंतर त्यांनी सांगितलं, इंट्रोगेशनमध्ये विचारले की तो कुठून आणलं हे वेपन. ते राहुल माने इसम ह्यांचं नाव त्यांनी सांगितलं. तो मिरज सांगलीचं राहणार आहे. त्याला आम्ही ट्रॅप करून त्याला पकडलं. तर तिथं त्याच्याकडून 4 वेपन्स रिकवर झाला. तर हे 2 आरोपी सापडल्यानंतर आम्ही विचारलं की बाकी वेपन्सचं माहिती होतं त्यांच्या फोनमध्ये असतील, व्हॉट्सअप चॅट, कॉल रेकॉर्डिंग, हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला 3, 4, 5, 6 असं ते जे फायनली त्यांना दिले होते कस्टमर म्हणून सांगू शकतो त्यांच्यापर्यंत मी गेलो. नंतर हे कुठून एक्झॅक्टली आलं आणि कोण सप्लाय करत होतं ते इन्व्हेस्टिगेशन करत हे मेहता आहे 7वा नंबरचा आरोपी. तो मध्य प्रदेशमध्ये धुळे बॉर्डरवरती आमचं टीम जाऊन कोऑर्डिनेशन करून ते परराज्याचं टीमचं मदत घेऊन ते त्यांच्याकडून पण वेपन रिकव्हरी करून त्यांना आणले. असं एक एकंदरीत पूर्ण नेटवर्क हे आम्ही क्रॅक केले. पहिले आरोपी 14 तारखेला 14/8ला पहिले आरोपीला पकडले. नंतर एकंदरीत 5 दिवसाचा पूर्ण वर्कआउट आहे आणि टोटल 17 वेपन आणि 42 असं कार्ट्रेज रिकव्हरी झालेले आहे. ते वेगवेगळ्या माध्यमातून येतात. ते तिथून काही बसून इथपर्यंत येतात. ते डिमांड असते, तर सगळे एकत्र घेऊन येत नाही. तर 2 वेपन, 4 वेपन असं घेऊन येतात. नंतर जसं रिक्वायरमेंट वाढते तर तसं ते स्वतः तिकडून MP तून इकडे घेऊन येतात, डिलिव्हरी देतात. आणि इथून हे जे माणूस असतील ते एक त्यांचा डिमांड असते, ते एक कस्टमरला ते सप्लाय करतात. असं आहे. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापुर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।